आमची तुमची भाजपा सर्वांची। नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मी सिद्धेश भंडारे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये जे 6 वॉर्ड आहे तिकडे मेजॉरिटीने नार्वेकरांचा विजय झालेला आहे। 225 वॉर्ड क्रमांक असेल तिकडे हर्षिता नार्वेकर, त्याचबरोबर 226 मध्ये मकरंद नार्वेकर आणि थोड्याच वेळात 227 चा देखील निकाल लागेल आणि तिकडे सुद्धा गौरवी नार्वेकर जिंकण्याचे चान्सेस जास्त सांगितले जात आहेत। आपल्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या मनातली भावना काय। आपल्यासोबत महिला कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत सर्वात पहिला बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, कसं वाटतं विजय? आम्हाला अपेक्षितच होतं की आम्ही जिंकणार आणि आम्ही ठरवलंच होतं जिंकून दाखवणार आणि ते आम्ही दाखवलंय। तुम्ही कोणत्या वॉर्ड मधून आहात? 225 हर्षिता नार्वेकर मॅडम। कशी मेहनत घेतली, काय केलं त्यांनी आज? सर्वांनी एफर्ट्स घेतले आणि सारखे एफर्ट्स घेतले आणि आम्हाला ठरवलेलंच होतं आम्ही की आम्ही जिंकून येणार आणि आम्ही आलोय। काय सांगाल? खरं तर 225 वॉर्डचं जर बघायला गेलं, गेल्या 35 वर्षापासूनचा संघर्ष भाजपचा, आज तो संघर्ष कुठेतरी सारथी लागलेला दिसतोय। आज आमच्या भाजपच्या मतावर इतके वर्ष शिवसेना जिंकून येत होती, पण त्यांना असं वाटलं होतं की आमचीच ताकद आहे। आज पक्षाने संधी दिली आम्हाला, हर्षिता ताईंना आम्ही पुढे आणलंय। आज उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या पाठी ताकदीशीर उभी राहिलोय आणि आज तो आमचा जो संघर्ष आहे तो यशाच्या रूपात बाहेर आलेला आहे आणि 5,000-6,000च्या लीडने आलेलो आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा जो गड आहे 225 हा भाजपचा गड आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं। आपण जर एकंदरीत पाहिलं ना तर 225 मध्ये शिवसेनेची सत्ता होती, पण तिकडे मित्र पक्षाने म्हणजे उमेदवार दिला भाजपने, त्याच्यामुळे तिकडे नाराजी आहे। म्हणजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय सांगाल याच्यावर? नाराजीचा प्रश्नच येत नाही। खरं म्हणजे तर 35 वर्षापासून भाजप नाराज होता, भाजपचा कार्यकर्ता, त्यांचा त्यांनी कधी विचार केला नाही। आज पक्षाने खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचा विचार केला आणि तो त्यांनी विचार चांगला घेऊन उमेदवार दिलेले आणि त्या कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने हा वॉर्ड निवडून आणलेला आहे। त्याच्यात दुसरं सांगायची काही गरजच नाही। क्या बताओ कि आप मतलब 30 साल बाद भाजपा की सत्ता आ रही है महानगरपालिका में, क्या करेंगे नया? 225 वार्ड में हमको 25 साल के बाद न्याय मिला है। 225 वार्ड की जनता ने एक पढ़े लिखे कैंडिडेट को चुना हुआ है और काफी भारी मतों से जिताया है। जो अनपढ़ कैंडिडेट है उनको वापस बोरीवली में ABCD पढ़ने के लिए भेज दिया है। तो शायद अभी वो ट्रेन पकड़ के ABCD पढ़ने के लिए म्युनिसिपैलिटी स्कूल बोरीवली जाएंगे और वहां से वापस पढ़ाई करेंगे। बस मैं इतना ही कहना चाहता हूँ। मला तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न आहे की वॉर्ड क्रमांक 226 मध्ये काल खरं तर एक मोठा गोंधळ झाला होता। खरं तर आपण पाहिलं तेजल पवार ज्या उमेदवार आहेत, तेजल पवारांनी असा आरोप केला की भाजप बोगस मतदान करते। तो गोंधळ आम्ही कव्हर केलेला होता, त्याला बरेच व्ह्यूज गेलेले आहेत। मला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला स्वतःला एक विचारायचं की नेमकं काय झालं होतं आणि काय सांगायला याच्यावर? पहिला त्यांनी अभ्यास करावा। ईव्हीएम मशीन मध्ये असे धंदे होत नाहीत। चुकीचं उगाच आपल्याला जिंकायचं आहे किंवा आपण जिंकू शकत नाही म्हणून हे असे लहान मुलांसारखे आरोप करत आहेत। तर त्यांनी पहिला अभ्यास करावा टेक्निकली, नंतर याच्यावरती बोलावं। कारण आमचा विजय हा निश्चित होता। नार्वेकर परिवाराचा इथे काम चालू आहे। भारतीय जनता पार्टीवर पूर्ण देशात, महाराष्ट्रात सर्वांनी त्यांना मत दाखवलेलं आहे, तरी त्याच्यामुळे आमचा विजय हा नक्की आहे। विश्वास दाखवलाय सर्वांनी, सर्व जनतेचा विश्वास होता आणि कुलाबा विधानसभेत आजपर्यंत फक्त भारतीय जनता पार्टी तर्फेच काम करण्यात आलं होतं। 225 मध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर आजच्या ज्या समस्या आहेत, सर्व समस्या 10 वर्ष निवडून आलेले काही जे दोघं होते भाई ताई, ते बाहेरून आले होते, बोलत होते आम्हाला। तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही बाहेरून होतात आणि आमचे नार्वेकर परिवार हा पहिल्यापासून, सुरेश नार्वेकर हे पहिल्यापासून इथे काम करत होते। बाबांनी इकडे काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचा हा गड आहे आणि तो आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह नार्वेकर परिवाराच्या, आम्ही नार्वेकर सरांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावर आम्ही आज जिंकलेला आहे आणि इथून पुढे फक्त भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार हे दाखवून दिलेलं आहे। बरं, खरं तर आणखी एक महत्वाचा प्रश्न की जल्लोष तर चालतच राहील, पण सर्वप्रथम आपले कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारूया की कसं वाटते तुम्हाला? कसं वाटतंय की पहिलं तर आहे ना, विरोधकांनी एवढं लक्षात ठेवायचं की साहेबांची लीड बघितली का तुम्ही आमदारकीच्या वेळी, त्या गणितानुसार तरी साहेबांच्या समोर उभं राहायचं होतं। कारण तुम्ही बघितलं असाल आमदारकीला साहेबांनी केवढी मोठी लीड दिली होती, हजारोच्या मतांनी होती त्याच्यासमोर। म्हणून मी ते संदीप भाऊ जे आमचे बोलले तर त्यांना पण तेच उत्तर आहे की ही लीड बघून तुम्हाला वाटतं का की मला वाटतं का ईएम मध्ये गोळ आहे का किंवा काय? साहेबांचं कार्य आहे, साहेबांचं तुम्ही बघितलं असेल, साहेबांच्या पूर्ण परिवाराचं कार्य आहे आणि इकडे जो स्थानिक कार्यकर्ता आहे तुम्ही बघितलं असेल,
खांद्याला खांदा लावून कार्यक्रम सर्व पूर्ण जो पण आहे तो जेवढे पण कार्यक्रम लावलेले आहेत, जेवढा पण अभ्यास केलेला आहे, जेवढं पण मेहनत केलेली आहे, दिवस रात्र करून ते इथेच राहिलेले आहेत. इथं सर्व हे करून परत सकाळी ते कार्यकर्ते परत जोमाने त्या उत्साहाने राहुलजींसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी पूर्ण ताकदीने उभे राहिलेत आणि हा विजय नक्कीच साहेबांचा आणि पूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि कुलाबा वासियांचा आहे. तर आपण जर एकंदरीत पाहिलं तर हा होता भाजपचा उत्साह, भाजपचा जल्लोष, कुलाबा विधानसभा मतदारसंघामधला जल्लोष. खरं तर नार्वेकरांनी म्हणजे फक्त नार्वेकरच नाही तर पूर्ण अख्ख्या भाजपने मुंबईमध्ये 28 वर्षांनंतर आपली सत्ता मिळवलेली आहे. तर पुढे काय होईल, काय नेमकं गणित असणार पुढे भाजपची किंवा महानगरपालिकेची, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24.